मालवण तालुक्यातील पेंडूर गावच्या देवीचा त्रैवार्षिक मांड उत्सव हा दिनांक 30 डिसेंबर ते 12 जानेवारी या कालावधीत होतोय. या एकूणच मांड उत्सवाची जी पूर्वतयारी आहे ही आता अंतिम टप्प्यात आली आहे. आपण माझ्या मागे पाहू शकता. या ठिकाणी भव्य दिव्य असं स्टेज उभारण्यात येत आहे. त्याचप्रमाणे मंदिर परिसर जो आहे हा मंदिर परिसर सजवण्यात येतोय. विविध विद्युत रोषणाई ही देखील या ठिकाणी केली जाते. मंदिराच्या कळसापासून पायथ्यापर्यंत विद्युत रोषणाई केली जाते. आपण एकूणच श्रीदेव वेताळ मंदिर या ठिकाणी आहोत, ज्या ठिकाणी हा मांड उत्सव त्रैवार्षिक देवीचा त्रैवार्षिक मांड उत्सव हा भरला जातो. एकूणच आपण पाहतोय कशा पद्धतीने ही पूर्वतयारी आहे ही आता अंतिम टप्प्यात आली आहे. या ठिकाणी काही अ, एकूणच या देवस्थानशी संबंधित विश्वस्त आहेत, यांच्याशी आपण बोलणार आहोत. त्याचप्रमाणे स्थानिक देखील आहेत. त्यांच्याकडनं एकूणच ही पूर्वतयारी जी आहे ही कशा पद्धतीनं सुरू आहे याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. अगदी सर्वप्रथम आपण जातोय ते देवस्थान ट्रस्टचे सचिव आहेत अमित कुलकर्णी त्यांच्याकडे. कुलकर्णी सर, एकूणच पूर्वतयारी आहे जी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मांड उत्सवासाठी पेंडूर गाव सज्ज झालेलं आहे. या ठिकाणी आपल्या सोबतीनं देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त देखील आहेत, त्याचप्रमाणे ग्रामस्थ देखील आहेत. आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. सर्वप्रथम देवस्थान ट्रस्टचे सचिव आहेत कुलकर्णी सर. सर, काय सांगाल, एकूणच ही पूर्वतयारी आहे ही अंतिम टप्प्यात आली आहे. पेंडूर गाव सज्ज झालंय देवीच्या मांड उत्सवासाठी. कशा पद्धतीनं ही पूर्वतयारी आपण करतो? खरं म्हणजे आम्हाला ही पूर्वतयारी आम्हाला कालच खरं म्हणजे संपवायची होती. पण कामाचा व्यापच एवढा आहे आणि असंख्य लाखो भाविक भक्त येणार, त्या दृष्टीने तयारी पण तेवढीच तयारीने करावी लागते. तर आजची रात्र ही आम्हाला अक्षरशः पूर्ण जागून पूर्ण तयारीला करावी लागणार आहे. आणि आता बाहेर बघत असाल पूर्ण स्टॉल असतील, दुकानदार असतील, ते पण आपल्या पूर्वतयारीत अंतिम टप्प्यात आहे त्यांचीसुद्धा. जेणेकरून उद्या भाविकांसाठी त्यांचे स्टॉल देखील त्यांना सज्ज करायचे आहेत. त्याच पद्धतीने घरोघरी देखील प्रत्येकजण त्यांच्या घरी जे काही नातेवाईक मंडळी जे येणार आहेत, त्याच्या पूर्वतयारीला लागलेले आहेत. मुंबईकर असतील, बाहेरगावाहून येतील, त्यांच्या तयारीला लागलेले आहेत. त्याचप्रमाणे आता आपण बघत असाल, आता देवळाचं जर का उल्लेख करायचा झाला, तर मंडपाचं काम पूर्णपणे बांधून झालेलं आहे. लाइटिंगची रोषणाई केलेली आहे आणि आतील गाभाऱ्यातील थोडंफार काम अजून आमचं डेकोरेशनचं बाकी आहे. तरी पण एवढं सगळं करतानाही उद्या दुपारपर्यंत हे संपूर्ण तयारी आमची पूर्ण होईल आणि मांड उत्सवासाठी भाविकांच्या स्वागतासाठी आम्ही सज्ज होऊ. तेव्हा ते खरं तर लाखोनी संख्येनं भाविक भक्त हे या मांड उत्सवामध्ये सहभागी होण्यासाठी येत असतात. सर, काय सांगाल, काय आतुरता लागून राहिली आहे? सर्व भाविक या ठिकाणी मोठ्या संख्येनं येणार आहेत. कशा पद्धतीची आतुरता लागून राहिली आहे मांड उत्सवाची? हे बघा, हे कसं आहे, की आता हे 22-23चा जो मांडा आहे, हा 30 डिसेंबरपासून चालू होणार आहे आणि तो 12 जानेवारीला संपणार आहे. तर त्याप्रमाणे आता आमची जवळ-जवळ 1-1.5 महिना ही मंडपाची किंवा ह्याची मांडाची तयारी पूर्ण करत आहोत. दीड महिन्यापासून हां, हां. 1.5 महिन्यापासून आपण मंडपाची म्हणजे तयारी करत आहोत. तर त्यामुळे रंगरंगोटी म्हणा किंवा लाइटिंगचं काम, हे जे काम आहे ते पूर्ण केलेलं आहे. जवळ-जवळ होत आलेलं आहे. तरी पण अजून आता उद्या 30 तारीखला आपला देवीचा मांड बसणार आहे. त्याच्यासाठी एक दिवस अजून आपल्याला लागणार आहे जास्तीत जास्त. कारण काय, इथे लाखोनी लोकं येत असतात. त्यांच्यासाठी पूर्ण तयारी म्हणजे कसं, की त्याची राहण्याची सोय वगैरे अशी म्हणजे बाहेर अशी केलेली आहे. त्याशिवाय सभामंडप वगैरे घातलेला आहे. रोषणाई केलेली आहे आणि अशा पद्धतीने उद्याचा आमचा प्रोग्राम संपन्न होणार आहे. संपन्न होणार. आपण मगाशीच आपण पाहिल्याप्रमाणे या ठिकाणी जी पूर्वतयारी ही आता अंतिम टप्प्यात आली आहे. ठिकठिकाणी स्टॉल उभारण्याचं काम देखील सुरू आहे. सर, काय सांगाल, एकूणच देवाची महती जी आहे ही सर्वदूर पसरली आहे. त्यामुळेच लाखोंच्या संख्येनं भाविक भक्त हे सिंधुदुर्ग जिल्ह्यासहित महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आणि महाराष्ट्राच्या बाहेरून देखील आपल्या पेंडूर गावात या मांड उत्सवासाठी येत असतात. अगदी थोडक्यामध्ये देवाची प्रचिती आपल्या शब्दात आपण काय सर? देवाची प्रचिती म्हणजे आता ही प्रचिती बोलणंच चुकीचं आहे. देवाची प्रचिती आहे म्हणूनच मांड गेले कोरोनाच्या काळात जो मांड झाला नाही, त्यामुळेच लोकांना ह्या मांडाचं किती महत्त्व आहे ते कळणार आहे. आणि त्याच्यासाठी लोक त्या क्षणाचीच वाट बघत होते, तर त्या मांडाची तारीख कधी जाहीर होते. मांड तारीख जाहीर झाल्यानंतर ह्या क्षेत्राला जे काय महत्त्व आलेलं आहे, पहिल्यापासून महत्त्व आहेच, पण आता जे काय या महिन्याभरात त्याला महत्त्व आहे. इथे जी काय रहदारी हे आहे काम करण्याचं, साफसफाईचं म्हणा, कसं म्हणा, रंगरंगोटी हे केलेलं आहे आणि हे
लोकांनी अगदी उत्स्फूर्तपणे ह्या गोष्टीचा भाग आहे. ह्याच्यात कोणाचा दबाव नाही. गाव पातळीवर आहे. ते राजकीय दबाव नाही. कुठल्या पक्षाचा आहे, मग त्या पक्षाच्या वतीने काम करतोय असं काही नाही. हे गाव पातळीवरचे व्यवहार आहे आणि ह्याला ती राहाटी म्हणतात. ते सचिवांच्या मार्फत सगळ्या गोष्टी होत आहेत. कमिटी आहे. हे काय असं तिथे कोणी आलं आणि केलं असं काही नाही. मानकरी आहेत. 12-5 आहेत. ते त्यांच्या सगळ्या राहाटीप्रमाणे किंवा त्या देवाच्या घालून दिलेल्या नियमाप्रमाणे काम चालू आहे. इथे देवाच्या त्यांचा हुकूम घेतल्याशिवाय कुठचं काम होत नाही. त्यांनी तारीख डिक्लेअर करायला हुकूम दिला म्हणून तारीख डिक्लेअर झाली. आम्ही कोणी केलेली नाही. मनात आलं आणि केली बसूया असं नाही. देवाचा प्रसाद व्हायला पाहिजे. कौल म्हणतात तो व्हायला पाहिजे. तो झाल्यानंतर ह्या गोष्टी झालेल्या आहेत. त्यांनी 12 तारीखपर्यंतचा कौल दिलेला आहे. पुढे 12 तारीखला जरी ती सांगता झाली तरी ती 15 तारीखपर्यंत त्याचा महत्त्वाचा भाग आहेत. त्या देवाच्या हुकमाप्रमाणे ते करायचे आहेत. धार्मिक विधीसुद्धा त्याचप्रमाणे होणार. त्यामुळे काय त्याचा कोणत्याही प्रकारचा आता कमीपणा हे राहिलेला नाही आणि तारीख डिक्लेअर झाल्यानंतर लोकांना ह्याचं महत्त्व माहिती आहे. गाव पातळी अगदी समुद्राच्या किनाऱ्यापासून घाटापर्यंत सगळ्या लोक आतुरतेने वाटच बघत असतात तारीख कधी डिक्लेअर होते. देवाचं वैशिष्ट्य आहे. हेच या मांड उत्सवाचं वैशिष्ट्य आहे. सर काय सांगाल? खरं तर मांड उत्सवाची अनेक वैशिष्ट्य आहेत. अनेक कार्यक्रम, धार्मिक कार्यक्रम हे या निमित्तानं होत असतात. आता पुढील 14 दिवसाचा हा मांड उत्सव आहे. या 14 दिवसाच्या हा जो एक उत्सव आहे हो. हा तुम्हाला इतर महाराष्ट्रात कुठे पौष महिन्यात मिळणार नाही. पौष महिना जो आहे, पौष महिन्यात देवांची कामं कमी असतात. कोकण ह्याच गावामध्ये असं आहे की पौष महिन्यालाच हे 15 दिवस मांडाचा उत्सव चालू होतो. संपूर्ण धार्मिक कर्म ह्या 15 दिवसात होणार.